आणि चांगला पाऊस या ठिकाणी होतोय। राज्यामध्ये बहुतेक सर्वत्र ठिकाणी 5-6 mm वर हा पाऊस होतोय, त्याच्या जवळपास होतोय, पेरण्यांना सुरुवात झालेली आहे। पण आज दुपारून रेड अलर्ट आहे। मुंबईसारख्या ठिकाणी असेल, ठाणे असेल, पालघर आहे, रायगड आहे, या ठिकाणी रेड अलर्ट दाखवण्यात आलेला आहे। 4-5 तारखेला पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे। 4 आणि 5 तारखेला रेड अलर्ट आहे। या 4-5 ठिकाणी 4-5 जिल्ह्यांमध्ये पुणे घाटमाथा आहे, पुण्याचा सातारा घाट आहे, पालघर आहे, रायगड आहे, ठाणे आहे, मुंबई या ठिकाणी जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून सर्वांना काळजी घेण्याची गरज आहे। अनावश्यक कुठेही बाहेर जाऊ नका। बाहेर म्हणजे विशेष करून कुठेतरी आपण आता धबधब्यांना पाणी आहे, वॉटरफॉल भरून वाहत आहेत, पावसाची मजा घ्यायला मी चाललेलो आहोत। पर्यटन आपण टाळावं, कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त दुर्घटना ज्या आहेत, कॅज्युअल्टी त्या पर्यटनामुळे होत आहेत। शेल्फीच्या नाऱ्यात लागून दरवर्षी आपण बघतो किती जणांना जीव गमवावा लागतो। आणि म्हणून कुठलंही धाडस करू नका। विशेष करून आता पर्यटन धरणावर जाऊन किंवा मोठ्या धबधब्यावर जाऊन हे न केलेलं बरं। आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा। वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, परिस्थिती बघून त्या ठिकाणच्या शाळा असतील, ऑफिस असतील, बंद ठेवायच्या का सुरू ठेवायच्या हा निर्णय तिथले जिल्हाधिकारी हे त्या ठिकाणी घेतील। मुंबईमध्ये सुद्धा पाईपलाईन आहे, त्याच्यावर मॅनहोल आहेत, तिथे सगळे महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी उभेच आहेत पूर्ण वेळ। आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा जाता येताना आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, कुठेही आपला अपघात होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। शासनाच्या तर्फे, BMCच्या तर्फे आम्ही सर्व अलर्ट मोडवर आहोत। NDRFच्या जवळपास 16 टीम आमच्याकडे या ठिकाणी आहेत। SDRFच्या 6 टीम या तयार आहेत। ज्या ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहेत त्या त्या ठिकाणी मी सगळ्या टीम पाठवलेल्या आहेत। सगळी काळजी शासन या ठिकाणी घेत आहे, पण आपली काळजी आपणही घेतली पाहिजे। उगाच धाडस करू नका, पाण्यामध्ये वाहनं टाकू नका, पुलावरून पाणी असताना मुद्दामून वाहनं टाकू नका। आणि विशेष करून पुन्हा सांगेल की पर्यटन टाळावंच, नाही तर आता सुट्ट्या 2 दिवस शनिवार रविवार, चला पर्यटनाला जाऊ, मला वाटतं हे टाळलंच पाहिजे। अन्यथा मग आपल्याला जीवाशी खेळावं लागतं, हे आपण वारंवार बघतो आहोत। खास करून मुंबईमध्ये जी घटना घडली, चेंबूरमध्ये झाड पडलं, एका मुलाचा मृत्यू झाला, त्यानंतर काही सूचना तुम्ही करतायत का? कारण मुंबईमध्ये पण मुसळधार पाऊस पडतोय, सखल भागांमध्ये पाणी साचतंय। सकाळी काही भागामध्ये पाणी साचलेलं होतं, पण ते लगेच काढण्यात आलेलं आहे। आता त्या ठिकाणची वाहतूक वगैरे आपण आताच बघितलं असेल। कॅमेरे सगळे आपले 24 तास आम्ही अलर्ट मोडवर आहोत। आमचे कर्मचारीसुद्धा 24 तास लक्ष ठेवून आहेत। काही झालं तरी आम्हाला सूचना येत आहेत, त्यामुळे आता कुठेही मुंबईमध्ये पाणी तुंबलेलं नाही आहे। आता तरी ती परिस्थिती नाही। परवा जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती। ते झाड त्या ठिकाणी गाडीवर पडलं। खरं की जुनी झाडं खूप आहेत, वृक्ष आपल्याकडे खूप आहेत, आणि मग वादळामुळे, पावसामुळे ती काही काही ठिकाणी पडतात, दरवर्षी पडतात। पण योगायोगच झाला की बस चालली असताना ते बसवरच ते झाड पडलं आणि एक आमचा लहानसा चिमुरडा मुलगा बिचारा तो त्या ठिकाणी त्याचा प्राण गेला। अतिशय दुर्दैवी घटना घडली। पण ज्या ज्या ठिकाणी झाडं पडण्यासारखी परिस्थिती आहेत, ज्या ज्या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत, नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी आम्ही सगळी काळजी घेत आहोत। BMCसुद्धा कमिशनरशी मी संपर्कात असतो, महापौर आहेत त्यांच्याशी संपर्कात असतो। त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांना ती झाडं काढण्याच्या सूचना, ज्या ज्या ठिकाणी अगदी इमर्जन्सी की काढावं लागेल, अन्यथा काहीतरी अपघात होईल अशा ठिकाणी त्याचा विस्तार कमी करणं किंवा मग खालूनच त्याला काढणं, हे सुद्धा त्या संदर्भात काळजी आम्ही प्रशासन म्हणून या ठिकाणी घेत आहोत। रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर काही कामं सुरू आहेत किंवा ब्रिजचं काम सुरू आहे, ईस्टर्न ब्रिजचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय आणि त्यामुळे नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नाही। पालिका प्रशासनाशी बोलून यावरती काय उपाययोजना पुढच्या निश्चित अशी जे स्पॉट असतील की ज्या ठिकाणी आता काम सुरू आहे आणि मग तिथे पाणी साचतंय, जायला यायला जागा नाही, निश्चित त्या ठिकाणी चर्चा करून प्रशासनाला, विशेष करून BMC प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी सूचना देऊ। पण त्या ठिकाणी सुद्धा वाहतूक सुरळीत कशी होईल या बाबतीमध्ये सगळी काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ। ठीक आहे, चलो 1 वाजता कॅबिनेट। थँक्यू सर। तर सकाळी काही भागात पाणी साचलं, आता निचरा झालाय असं गिरीश महाजन यांनी सांगितलं। मुंबईमध्ये सध्या कुठेही पाणी तुंबलेलं नाही असं ते म्हणाले।